प्रेम से बोलिए श्री गणेश जी की जय। प्रेम से बोलिए श्री चंद्र भगवान की जय। प्रेम से बोलिए श्री गणेश जी की जय। प्रेम से बोलिए श्री मूषक जी की जय। प्रेम से बोलिए श्री चंद्र भगवान की जय। गणाधिपाय नमः, उमापुत्राय नमः, अभयप्रदाय नमः, एकदन्ताय नमः, इववक्त्राय नमः, मूषकवाहनाय नमः, विनायकाय नमः, इष्टपुत्राय नमः, सर्वसिद्धिप्रदायकाय नमः, लंबोदराय नमः, वक्रतुंडाय नमः, अघनाशाय नमः, विघ्नसहर्त्रे नमः, विश्ववन्द्याय नमः, अमरेश्वराय नमः, गजवक्त्राय नमः, नागयज्ञोपवीते नमः, भालचंद्राय नमः, परशुधारिणे नमः, विघ्नाधिपाय नमः, सर्वविद्याप्रदायकाय नमः। प्रेम से बोलिए श्री गणेश जी की जय। प्रेम से बोलिए श्री गणेश जी की जय। ओम नमो श्री गणनायका गजमुखा संकष्टहारका तुरितगिरीक्षयकारका तो महिमा अपार। ओम नमो देवी शारदे मत्स्य काव्य स्फूर्ति दे तव कृपा प्रसादे शब्दे साकारी निराकारा। नमन जनक जननीसी, नमन सद्गुरुशी कृष्णासी, नमन ते जनार्दनासी सज्जनासी भक्तांसी। नमन असो कैलासनाथा विश्वनाथा जगन्नाथा आदिनाथा तू सर्वथा निवृत्तीच्या सोबती। वंदत्या आदिमायासी सर्वथा रक्षी भक्तांसी, गणेश म्हणून आकृतीसी जगासाठी धरीत असे। संकष्ट चतुर्थीचे व्रत आचरिती गणेश भक्त महात्म्य त्याचे साम व्रत पुराणोक्त वर्णित असे। कलियुगी जन अल्पशक्ती करितात आणि गणेश भक्ती स्वल्पायासी पुण्य पावती कृपावंत गजानन। तो ऋग्वेदीचा गणपती रुचा परब्रह्म संबोधिती कार्यारंभी पूजिती यशासाठी सर्वजण। त्रिपुर नाशाची बळ शंकराशी प्राप्त केवळ संकष्ट चतुर्थी व्रत एक वेळ करिता होय निश्चय। हनुमंत सीतेची या शोधात निघे करून या व्रताते गरुड आलावया अमृताते व्रत करून निघाला। गौतमाने गंगाला भासतो षडानने मिळाया सिद्धिवैभव संकष्ट चतुर्थी व्रती भाव ठेवून केले आचरण। श्रीकृष्ण युधिष्ठिर जन्मेजय स्कंदा आणि कृषीवर्य परंपरेने रहस्यमय गणेश कृपा उपाय हा। इंद्राने कथिले शूरसेनाला कथाभाग तो प्रख्यात झाला। गणेश पुराण माझी भला वर्णित मी प्राकृत। कृतवीर्य नामे भूपाल पराक्रमी दानी सुशील परिसंतान नसे वत्सल म्हणून उदात झाला। राज्याच्या करुणी या त्याग घरी अरण्याचा मार्ग निसंग राहुनी करी योग वानप्रस्थी सदा। पाहुणे ते नारदाने स्वर्गी जाऊन तत्परतेने त्याची प्रेमाने वृत्त घडविले त्यापुढे। पिता जाई विधात्याकडे प्रश्न मांडी तसे त्यापुढे म्हणे ऐसे काय घडे जेणे सुत्न होय। विधाता म्हणे पूर्व कर्ण कृतवीर्य दुष्ट नाराधम ब्राह्मण हत्या करी निर्मम म्हणून पुत्र न होय। काही पुण्य होते केले म्हणून तुझे राजपथ मिळाले परी निपुत्रिकत्व आले ब्रह्महत्यारा म्हणून। जरी तो श्रद्धावंत मने करील चतुर्थी व्रत संकष्ट चतुर्थी व्रत म्हणतात गणेश होय प्रसन्न। तरी सुद्धा पुत्र होईल तूच सांगतो एक वेळ पुत्रासी व्रत सांग सकळ स्वप्नी दृष्टांत देऊनी। वद्ध चतुर्थी तिथीला घरी पूजावे गणेशाला चंद्रोदयाच्या वेळेला जलदर्शन घेऊनी। दिवसभरी करावे उपोषण चंद्रदर्शन गणेश पूजन करूनी करावे भोजन प्रसाद म्हणून त्यावरी। कृतवीर्यासी या व्रताने पुत्र लावेल निश्चयाने ऐकता ऐसी विधातृ वचने कृतवीर्य पिता काय करी। सूक्ष्मरूपे कृतवीर्यासी स्वप्नी देऊनी दर्शनासी व्रत सांगे करावे अशी पुत्र व्हावा म्हणून। त्याची खात्री व्हावयासी स्वय लिहून ठेवी लेखासी कृतवीर्याची उषाशी दृष्टांत ऐसा देत असे। कृतवीर्य चहाला जागवित दृष्टांत दरकार आठवीत आणि उषाशी पाहत लेख सर्व लिहिलासी। पित्याची जाणूने अक्षर भरून आला त्याचा उर म्हणे जनकाची अपार माया असे मजवरी। पत्नीसह एक वर्षभरी वद्य चतुर्थीसी उपास करी यथासांग पूजन करी गणेशाची कृतवीर्य। मागिती लावे पुत्र दया कार्तवीर्य प्रख्यात नाम जया सर्वत्र मिळवी तुझ्या पराक्रमी बलशाली। महाभक्त तो दत्तोपासक सहस्त्रार्जुन रूपनायक ऐसा प्रभाव व्रताचा देख इंद्र सांगे शूरसेना। आणि काही एक कथा सत्राजित यादवाची आता। श्रीकृष्णाची चरित्रा अद्भुत प्रसंग याविषयी। सत्राजित यादव थोर तपानी प्रसन्न तया भास करी समंतक मणी उदार देत असे लक्ष्मीदायक। करिता मण्याचे पूजन प्रतिदिनी एक भार सुवर्ण प्राप्त होत से ऐसा गुण अद्भुत मणी त्याजवळी। संपत्ती मिळता या परी सत्राजित तो सदाचारी ब्राह्मण भोजने दानी करी वस्त्रभूषणे दिनांसी। चर्चा चाले सर्वत्र सामान्य यादव सत्राजित दाने करी हे विचित्र कोठुनी धन यापाशी। कृष्ण सत्राजिता बोलावणे उपदेश केला मधुर वचनी तव नाशयासी समंतक मणी कारण होईल वाटते। द्रव्य लोभेचन उन्मत्त करील दोन्ही कोणी तुझा घात समंतकपणी उचित उग्रसेना देई तू। परी सत्राजित न मानी तोही होता स्वाभिमानी ठेविला जपून दिव्य मणी निजगुरी पूजना। पुढती काय खडे वर्तमान त्याच्या बंधू प्रसेना मणी हौसेने गळा बांधून मिरवी तसे सर्वत्र। मृग्या करण्या गेला वनी मणी दिव्य कंठी बांधणी दूर दूर जात रजनी जहालीसे वनात। तयावडी श्रम खाऊन थांबला रात्री प्रस्थेना समंतक मणी चकाकुन तेज पसरे काननी। प्रकाश तो पाहुनी सिंह आकृष्ट होऊनी आला त्यावरी धावनी मायलेले त्याने प्रसेना। मुखी धरुणी तो मणी मृगपती चाललासे वनी अस्वल आला धावनी दयावरी मागुती। बलाढ्य अस्वल जामवान रामभक्त तो पुरातन सिंहासी मारुणी तत्क्षण मणी घेऊनी पडाला। गुहेत गेला घेऊनी जामवान तो दिव्य मणी इकडे चिंता यादवजनी प्रसेनाची बहु केली।
कृष्णावरी घेती आळ म्हणती याचीच कृत्य केवळ करी कपटाने कृष्ण खेळ मनी होता मागितला. चर्चा करती यादव जन समजून ती श्रीकृष्ण प्रसन्नाच्या शोधार्थ निघून चालला वनासी. कलेवर पाहिले प्रसन्नाचे ठसे सिंहाच्या पावलांचे पेट पुळती पाही सिंहाचे अस्वल पक्षीने पाहिली. वृक्षपत खुणांमागे कृष्ण यादवांसहित वेगे जाता एका पर्वतांगे गुहा खोल दिसत असे. सांगून यादवांती थांबाया एकटा गुहेत शोधावया कृष्ण प्रवेशला त्या समया विवारी अंधार सर्वत्र. परी एका पाळण्यात समंतक म्हणी देत प्रकाश बांधले ठेविला असे विशेषण पाहिले नवर कृष्णाने. काढून घे रत्न तव सामवंत कृष्णावर धावनी या करी घोर मल्लयुद्ध त्यापाशी. युद्ध झालेले काही दिन यादव गेले निघून बारके माझी सर्वजण हळहळती गिनते. तो आकाशवाणी झाली यदुमंडळी ऐकू लागली वसुदेव देवकी त्यावेळी चिंता होती करीत. संकष्ट चतुर्थीचे व्रत वसुदेव देवकी जरी करीत तरी कृष्ण होईल प्राप्त संकटे सर्व जाऊनी. माता पिता कृष्णासाठी येताच अन्य दिनी चतुर्थी उपोषणव्रत पूर्ण करीत गणेश प्रार्थना करणी. इकडे गणेश जामवंताला स्मरण दिले त्यावेळेला रामावतारी ध्यास लागला रामाजवळी द्वंद्वाचा. तेधवा तिथले वरदान कृष्णावतारी येऊन राम म्हणे पूर्ण करीन इच्छा तव युद्धाची. 28 दिवस पर्यंत कृष्ण जामवनाची खेळवित आठवता त्याचे पूर्ववृत्त चरणी लागे फक्त तो. सत्कार कृष्णाच्या करुणी कन्या जामवंती देवनी समंतकमणी आंदनी देतसे ते केशवा. द्वारकेशी आला श्रीकृष्ण मणी आणि पत्नी घेऊन आनंद करीत यादव जन मणी तिथला सतराजिदा. कळता सर्व वर्तमान सतराजित खेद पाहून कृष्णाची क्षमा सर्वजन मागती झाले त्यावेळी. याविषयी कथानुसंधान गोष्पदी कृष्णे पाहून चंद्रबिंब देखील चुकून वरद चतुर्थी रात्रीसी. पूर्वी मूषकवाहन गणपती पडता मार्गी तयाप्रती हासला होता निशापती शाप दितला गणेशी. वरद चतुर्थीशी तव दर्शन नज करतील कोणी जण दर्शन करिता आड येऊन चोरीच्या तयावरी. संकटे होतील संत्रस्त ऐकता चंद्र काडवंडत उषा म्हणून चतुर्थी व्रत सांगितले गणेशे. शापचन खरे होऊनी चोरीच्या आडी होणी कृष्णासी बहुत त्रास होणी लागलासी भोगया. मातापित्रांनी त्यासाठी संकष्ट चतुर्थी उठाउठी व्रत करिता जग जेठी संकटमुक्त झाला. आणि काही पुरातन याविषयी एक आख्यान चंद्रावती नगरात चंद्रसेन रूप राज्य करीत असे. एक व्याध त्या नगरात राहुनी नित्य काननात मृग्या करणी चरितार्थ चालवित प्रयत्नी. एके दिनी मृग्या त्यासी नच मिळता राई उपाशी मनी म्हणे आजच्या दिवशी देवाची इच्छा आपली. वद्य चतुर्थीची रजनी चंद्रोदय झाला गगनी वन देवता एकत्र जमनी पूजन करीत सद्भावे. थकलेल्या व्याधही पाहता होय चकित देवतांचे दर्शन पुनीत मन त्याचे करीत असे. धैर्य करून व्याध विचार देवतांना नमस्कारी म्हणे पूजन या अवसरी करिता हो कवणाचे. त्या म्हणती व्याधासी आम्ही चंद्रोदय वेडेसी पूजितो श्री गणेशासी कृष्ण चतुर्थी आज असे. व्रतविधान त्यासी सांगुनी वन देवता अदृश्य होनी जाता व्याध मणी मनी मीही व्रत करीत. व्याध करी व्रताचरण तेने मृगया त्यासी मिळून नित्य चरितार्थ चालून चिंता मिटली दयाची. चंद्रसेनाची या करणी व्याधाची कीर्ती जाऊनी प्रचित घेईत वनी मृगया करित्या सांगे. त्याचे जाणूनी प्रभाव संतुष्ट होई तो राव मांडलिक राजाची वैभव व्याधासी त्या देत असे. मृगयेसी जाता वनात चंद्रसेन घेई त्यासी समवेत मृगया होई नित्य प्राप्त हिंसक पशु मारित असे. पुढती व्याधाची चंद्रसेना कन्या आपुली करी अर्पण जामात तयासी करून वैभवासी चढविले. दीर्घकाल वैभव भोगुनी व्याधवृद्ध समाधानी पुत्रासी व्रत कराव्या सांगून झाले असे निवृत्त. दैवगती परिविचित्र उन्मत्तपणे त्याचा पुत्र करीना ते व्रत पवित्र दैवत त्याने खोपले. पिता पुत्रांची अनान्न दशा तेने आली अति दुर्दशा मरण पावे व्याध आशा सर्व सोडून सुखाची. स्वय जेवढे केले व्रत तेने दयासी पुनर्जन्मात राजपथ होत असे प्राप्त करी विस्मृती व्रताची. पुण्यक्षय होता त्याच्या बंधुनी विश्वासघात साचा करून त्यासी परदेशाच्या मार्ग दाविला कारस्थाने. अरण्यात गेला राज्यहीन दुःख झाले दारुण उद्विग्न होईनी आमन चिंता करी अत्यंत. एक ऋषी शांतदांत चालले होते त्या वनात पाहुणी त्यांना हे दात म्हणून जाई शरण हा. चरण धरी वंदन करी सुंदरवरणी वरी वरी मने संकटे मजवरी कैसी अलीकडे ना. कैसे संपेल नष्टचर्य सांगा हो म्हणजे उपाय दोनामे तुम्ही ऋषीवर्य जगहितार्थ प्रकटला. मुनी होते अंतर्ज्ञानी पाहुणी ते गतजीवनी राजसी कथिती कहाणी व्याध जन्माची संपूर्ण. तुवा संकष्ट चतुर्थीचे व्रत आचरित करावे पुनरापी निश्चित तेने वैभव होईल प्राप्त ऐसे तयासे सांगती. गणेशासी जाऊनी शरण राजा करी व्रताचरण गणेश तयासी होय प्रसन्न राज्य मिळे आपुले. ऐसे महात्म्य व्रताचे जाणूनी राजाने साचे आयुष्यभरी आचरणाचे नियम केले दृढपणे. भविष्योत्तर पुराण तेथील कथाहित कारण प्राकृतात करुणी वर्णन जनकल्याणार्थ सांगत. करावे संकष्ट चतुर्थी व्रत देवापुढती जोडून हात सांगावे आपले मनोगत प्रार्थना स्तुती करुणी. माता पिता करता करविता त्राता दाता तोच विधाता पाडिता पोषिता दुःख हरता सुख करता गणेश. स्मरणिता सच्चिदानंदा ज्ञान विज्ञान आमोदा वाङ्मय त्रिगुणातीता कल्याण आपुले मागावे. परिवार सर्व सुखी असो संकट समुदाय निर्सोय संपदा निष्गृही वसो महात्म्य वाचता. अनंत सरस्वती सुत दिवाकर माथा ठेवणी गणेश चरणांवर अर्पित असे पूजा अक्षर संकष्ट चतुर्थी निमित्ते.
श्री गजाननार्पणमस्तु। प्रेम से बोलिए श्री गणेश जी की जय। प्रेम से बोलिए श्री चंद्र भगवान की जय। प्रेम से बोलिए श्री मूषक जी की जय। सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची, जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन शरणे मात्रे मन कामनापूर्ती, जय देव रत्नखचित फरा तुझ गौरी कुंभरा, चंदनाची ओटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुंझुन तीनो पुरे चरणी घागरिया, जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन शरणे मात्रे मन कामनापूर्ती, जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरसोंड वक्रतुंड त्रिनयना, दास रामाचा वटपा हे सदना, संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना, जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन शरणे मात्रे मन कामनापूर्ती, जय देव चरणीच्या घागरिया रुंजन वाजती, तेने नादे देवा अंबर गर्जती, टाटा ठुमकत नाचे गणपती, शंकर पार्वती कौतुक पाहाती, जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन शरणे मात्रे मन कामनापूर्ती, जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन शरणे मात्रे मन कामनापूर्ती, जय देव ओवाळा माझ्या सद्गुरुरांना, माझ्या सावळऱ्यांना, पाचाई तत्वाच्या ज्योती लावल्या ध्याना, निराकार वस्तू कैसी आकारा आली, सर्वाघट व्यापक माझी सद्गुरु मावली, 16 सांदे भातर कुठल्या काया रंचली, हरीने काया रंचली, नवखिडक्यांचा जोड आत मूर्ती बसवली, सप्ते सागराचा वेढा कैसा घातला, हरीने कैसा घातला, तू का म्हणे बाप माझा काय वाढू आला, सुवर्णाच्या काठी पंच पाजिरल्या ज्योती, देवा पाजिरल्या ज्योती, पंढरपुरामध्ये योग्य विठ्ठलाची मूर्ती, अखंड ओवाडा माझ्या सद्गुरुरांना, माझ्या सावळ्यारांना, पाचाई तत्वाच्या ज्योती लावल्या ध्याना, चैतन्यमानी वृंदालमाला कृतालकाली कृपालमाला शिवशंकराय दिगंबराय नमः शिवाय ओम कपूर आरती समर्पयामी, घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यांनी पाहीन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंदी पूजिन भावे वाढीन मने नामा, तुमेव माता पिता तुमेव बंधू शका तुमेव विद्या द्रोणम तुमेव सर्व मम देवा, कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्धी आत्मा वा प्रकृती शोभा, करोमि यज्ञ शकलन परस्मै नारायणायति समर्पयामि, अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचंद्रं भजे, हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे.